Hi student, today we start new point in the second chapter, that is 2.4 gametogenesis. In the last lecture we completed 2.3 point, that is menstrual cycle in or ovarian cycle. In this menstrual cycle we see four phases. First phase is the menstrual phase, second phase is the proliferative phase, third phase is the ovulatory phase, and fourth one is the secretory phase. Now start today's point, that is gametogenesis. These gametes means what? These gametes means male and female gamete, and genesis means फॉर्मेशन. म्हणजे मेल आणि फिमेलमध्ये जे गॅमेट्स असतात त्यांचं जे फॉर्मेशन आहे त्याला काय म्हणायचं? गॅमेटोजेनेसिस. सो फर्स्ट वी सी व्हॉट इज मीन बाय gametogenesis. So in the first definition of this gametogenesis, it is the process of formation of gametes. म्हणजे इन सेक्सुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स. म्हणजे गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय सांगितलं, ही एक प्रोसेस आहे. काय होतं याच्यामध्ये? फॉर्मेशन होते कोणाचं? गॅमेटचं. इन सेक्सुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स. जे ॲनिमल्स सेक्सुअली रिप्रोड्यूस होतात अशा ॲनिमल्समध्येच काय होते, ही गॅमेटोजेनेसिस ही प्रोसेस होते. म्हणजे असेक्सुअल रिप्रोडक्शन जे ॲनिमल, म्हणजे असेक्सुअल रिप्रोडक्शन ज्या ॲनिमल्समध्ये होत असतं त्यामध्ये ही गॅमेटोजेनेसिस ही प्रोसेस होत नाही. म्हणजे फर्स्ट आपण काय पाहतोय? गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिस इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स इन सेक्सुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गन्स. म्हणजे ऑर्गन्स असतील, ॲनिमल्स असतील जे सेक्सुअली रिप्रोड्यूस करतात त्यांच्यामध्येच गॅमेटोजेनेसिस ही प्रोसेस आपल्याला पाहायला भेटते. फक्त इथं काय होते? गॅमेट्स फॉर्मेशन होते. तर मग कोणते गॅमेट्स असतात? मेल गॅमेट इज स्पर्म अँड फिमेल गॅमेट इज ओव्हम ऑर एग. स्पर्म ऑर स्पर्मॅटोझोआ हे मेल गॅमेट असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फिमेल गॅमेट इज ओव्हम ऑर एग. मग जर आपण मेल गॅमेट पाहिलं गॅमेटोजेनेसिसमध्ये, त्याच्यामध्ये स्पर्म आहे. मग स्पर्म हा मेल गॅमेट आहे. जेव्हा स्पर्मनुसार ते गॅमेटोजेनेसिस ही प्रोसेस होते तेव्हा त्याला म्हटलं जातं स्पर्मॅटोजेनेसिस. काय म्हटलं जातं? स्पर्मॅटोजेनेसिस. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहतोय फिमेल गॅमेट इज अन ओव्हम ऑर एग. याला काय म्हणायचं आहे? तर oogenesis म्हणायचं. काय म्हणायचं? म्हणजे जेव्हा गॅमेटोजेनेसिसमध्ये ओव्हम ऑर एग्स हे फिमेल गॅमेट प्रोड्यूस होतो तेव्हा oogenesis ही प्रोसेस होते. दे फॉर्म बाय प्रीमॉर्डियल सेल ऑफ गोनर्स. म्हणजे जेव्हा आपण ओव्हरीचं स्ट्रक्चर पाहिलं तेव्हा सुरुवातीला जो प्रीमॉर्डियल सेल होता, हा प्रीमॉर्डियल सेलचं काय होतं? डिवायडेशन होतं. प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. देन they goes into the ग्राफियन or mature follicle. Same this process in gametogenesis. म्हणजे they form by primordial cell of gonads. म्हणजे गोनड्स फॉर एक्झाम्पल जर आपण फिमेलची ओव्हरी घेतली तर त्या फर्स्ट प्रीमॉर्डियल सेल म्हणजे ओव्हरीमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. तर त्याच्यानंतर आता गॅमेटोजेनेसिसमध्ये आपल्याला फर्स्ट पाहायचं ते स्पर्मॅटोजेनेसिस. मग आपण सुरुवातीला पाहिलं गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय? ही एक प्रोसेस आहे. काय होते याच्यामध्ये? गॅमेट्स फॉर्म होतात फक्त कोणामध्ये? सेक्सुअल जे ॲनिमल्स सेक्सुअली रिप्रोड्यूस होतात अशाच ॲनिमल्समध्ये आपल्याला ती प्रोसेस पाहायला भेटते. त्याच्यानंतर आपण पाहिले दोन प्रकारचे गॅमेट्स असतात मेल आणि फिमेलमध्ये. मेलमध्ये स्पर्म आणि स्पर्म जे फॉर्म होतात त्या प्रोसेसला म्हटलं जातं स्पर्मॅटोजेनेसिस. इन फिमेल गॅमेट इज ओव्हम ऑर एग. जिथं ओव्हम ऑर एग हे फॉर्म होतात त्या प्रोसेसला म्हटलं जातं oogenesis. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं स्पर्मॅटोजेनेसिस. सो फर्स्ट वी सी व्हॉट इज मीन बाय स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस हा जो आपण पॉईंट पाहणार आहे हा एकदम इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये काय होतं? फर्स्ट डेफिनेशन, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट. मेल गॅमेट आपण पहिल्यांदाच पाहिलं ते कोणतं? स्पर्म ऑर स्पर्मॅटोझोआ. म्हणजे प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट फॉर्म फ्रॉम जर्मिनल एपिथेलियम ऑफ टेस्टिस which present in seminiferous tubules is called as spermatogenesis. म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिसची एकदम इझी अशी आपण डेफिनेशन सांगू शकतो. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट दॅट इज स्पर्म. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज स्पर्मॅटोजेनेसिस. त्याला काय म्हणायचं? स्पर्मॅटोजेनेसिस. म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय सांगता येतं? प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट स्पर्म ऑर स्पर्मॅटोझोआ. इट फॉर्म कशापासून ते फॉर्म्स होतात? फॉर्म्स फ्रॉम
जर्मिनल इपिथेलियम ऑफ टेस्टिस. जर्मिनल इपिथेलियम ऑफ टेस्टिस याच्यापासून काय होतात ते फॉर्म होतात. अँड इज प्रेझेंट इन. हे स्पर्म कुठं प्रेझेंट असतात? जेव्हा आपण टेस्टिसचे स्ट्रक्चर पाहिले तेव्हा जर्मिनल इपिथेलियम लेअर आपल्याला पाहायला भेटला. कोणता? जर्मिनल इपिथेलियम. जर्मिनल इपिथेलियम हा टेस्टिसचा जो लेअर आहे प्रेझेंट इन सेमनिफेरस ट्यूब्यूल. कुठं प्रेझेंट असतो? जेव्हा टेस्टिसचं स्ट्रक्चर पाहिलं त्या सेमनिफेरस ट्यूब्यूल म्हणजे आपल्याला जर्मिनल इपिथेलियमचा लेअर पाहायला भेटतो. तिथं स्पर्म फॉर्म होतात. त्याच प्रोसेसला काय म्हणायचे? इट्स कॉल्ड एज स्पर्मॅटोजेनेसिस. आता जर आपण टेस्टिसचं हे स्ट्रक्चर पाहिलं तर इथं जर्मिनल इपिथेलियम दिसतोय पहा. हा जो जर्मिनल इपिथेलियम आहे म्हणजे आपण काय सांगितलं आहे, हा जो स्पर्म आहे हा स्पर्म एक्झॅक्टली कुठं फॉर्म होतो? जर जर्मिनल इपिथेलियमचं आपण स्ट्रक्चर पाहिलं तर सेंटरला जो रेड कलरचा पार्ट दिसतोय त्याला काय म्हणायचं? स्पर्म. मग हे स्पर्म आपल्याला कुठं पाहायला भेटतात? प्रेझेंट इन दी सेमनिफेरस ट्यूब्यूल. जे जर्मिनल इपिथेलियमवरती काय होतात? हे स्पर्म फॉर्म होतात. आणि हा जर्मिनल इपिथेलियम कुठं प्रेझेंट असतो? इन सेमनिफेरस ट्यूब्यूल इन टेस्टिस इज कॉल्ड एज spermatogenesis. The next character of this spermatogenesis is it begins after puberty when hypothalamus secrete GnRH. आता ही जी स्पर्मॅटोजेनेसिस ही प्रोसेस आहे कधी स्टार्ट होते? इट बिगिन्स आफ्टर प्युबर्टी. म्हणजे जेव्हा आफ्टर द 12th इयर तेव्हा ही स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे स्पर्म डेव्हलप व्हायला लागतात. वेन हायपोथॅलॅमस सिक्रेट GnRH. आता हायपोथॅलॅमस म्हणजे काय? तर हायपोथॅलॅमस ही कॅव्हिटी कुठं प्रेझेंट असते? लोकेटेड ॲट द बेस ऑफ द ब्रेन. ब्रेनच्या बेसला सगळ्यात खालच्या साईडला आपल्याला ही पाहायला भेटते. नियर दी पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडची कॅव्हिटी कुठं प्रेझेंट असते? बिहाइंड दी नोज. आणि ही जे हायपोथॅलॅमस आहे याचं फंक्शन काय सांगता येतं? इट रिलीज हार्मोन्स. हे हार्मोन्स रिलीज करतं. त्याच्याबरोबरच इट रेग्युलेट बॉडी टेम्परेचर. बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट करायचं कामसुद्धा हा हायपोथॅलॅमस करतो. मग हा हायपोथॅलॅमस काय सिक्रेट करतो? तर GnRH, गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. दिट इज अ फुल फॉर्म ऑफ GnRH. म्हणजे इट बिगिन्स आफ्टर प्युबर्टी. ही जी स्पर्मॅटोजेनेसिस ही प्रोसेस आहे ही प्युबर्टी झाली की लगेच स्टार्ट होते. पण कधी? वेन हायपोथॅलॅमस सिक्रेट GnRH. म्हणजे जेव्हा हायपोथॅलॅमस हा ब्रेनच्या बेसला लोकेशन आहे त्याचं नियर द पिट्युटरी ग्लँड. याचं फंक्शन आपण काय सांगितलं? इट रिलीज हार्मोन. मग हा हायपोथॅलॅमस काय रिलीज करतोय? इट सिक्रेट GnRH म्हणजे गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन तो रिलीज करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगतोय देन इन्क्रीज इन प्रोडक्शन अँड सिक्रेशन ऑफ FSH. गोनाडोट्रोपिन हार्मोन हा आपण फॉर एक्झाम्पल सांगतोय ह्या हायपोथॅलॅमसचं फंक्शन काय आहे? हा काय करतोय? इट रिलीज हार्मोन अँड रेग्युलेट बॉडी टेम्परेचर. हार्मोन्स हा रिलीज करतोय. मी खालच्या साईडला हायपोथॅलॅमस म्हणजे काय व्यवस्थित दिलेलं आहे. तर ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आपण प्युबर्टीनंतरच स्टार्ट होते. तेव्हा हायपोथॅलॅमस हा गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन सिक्रेट करतो. त्याच्याच नंतर इन्क्रीज इन द प्रोडक्शन ऑफ सिक्रेशन ऑफ FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनसुद्धा काय होतं? त्याचं सिक्रेशन होतं. कशामुळं? तर त्या हायपोथॅलॅमसमुळं. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं इन टेस्टिस सेमनिफेरस ट्यूब्यूल इज लाईन्ड बाय जर्मिनल इपिथेलियम. टेस्टिसमध्ये सेमनिफेरस ट्यूब्यूल हे कशाने कव्हर केलेलं असतं? लाईन्ड बाय जर्मिनल इपिथेलियम. सी दिस इज द डायग्राम. दिस इन द टेस्टिस सेमनिफेरस ट्यूब्यूल. हे जे सेमनिफेरस ट्यूब्यूल आहे हे सेमनिफेरस ट्यूब्यूल कशाने लाईन केलेलं आहे? तर जर्मिनल इपिथेलियमने. म्हणजे हे कॅरेक्टर आपल्याला इथे व्यवस्थित सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सेल्स ऑफ द जर्मिनल इपिथेलियम अंडरगोज स्पर्मॅटोजेनेसिस अँड प्रोड्यूस स्पर्म. आणि हे जे जर्मिनल इपिथेलियमचे सेल आहेत याच्यामध्ये काय होतं? स्पर्मॅटोजेनेसिस ही प्रोसेस होते. म्हणजेच प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म. हे कुठं चालते? इन दी सेमनिफेरस ट्यूब्यूल लायनिंग ऑफ द जर्मिनल इपिथेलियम सेल. त्या पार्टवरती ही प्रोसेस चालते आणि ते काय करतात? इट प्रोड्यूस स्पर्म. आणि ही जी स्पर्मॅटोजेनेसिस ही प्रोसेस आहे दिस प्रोसेस हॅव 3 फेजेस. स्पर्मॅटोजेनेसिसच्या प्रोसेसमध्ये 3 फेजेस पाहायला भेटतात. फर्स्ट वन इज द मल्टिफिकेशन फेज, सेकंड वन इज द ग्रोथ फेज अँड थर्ड वन इज द मॅच्युरेशन फेज. ह्या 3 फेजेस आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे आपण काय पाहिलं? स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय? स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय? प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट दॅट इज स्पर्म ऑर
स्पर्मॅटोझोआ इट फॉर्म फ्रॉम जर्मिनल इपिथेलियम ऑफ टेस्टिस. हा कधी फॉर्म होतो आहे? जेव्हा जर्मिनल इपिथेलियम ह्या टेस्टिसवरती हा जो इनर लायनिंगचा जो लेअर आहे हा काय असतो तिथं प्रेझेंट असतो, तेव्हा स्पर्म काय होतात? फॉर्म होतात. आणि हे एक्झॅक्ट कुठे जर्मिनल इपिथेलियमचा सेल प्रेझेंट असतो तर सेमनिफेरस ट्युब्युलमध्ये तो जर्मिनल इपिथेलियमचा लेअर आपल्याला टेस्टिस या पार्टवरती पाहायला भेटतो. त्या प्रोसेसला स्पर्मॅटोजेनेसिस म्हणायचं आहे. ही स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस कधी स्टार्ट होते? आफ्टर दी प्युबर्टी इट बिंग स्टार्ट. प्युबर्टी झाली की हायपोथॅलॅमस हा जो पार्ट आहे बॉडीचा बेसला असतो ब्रेनच्या, तो काय GnRH हा हार्मोन सिक्रेट करतो, गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. त्याच्यानंतर हायपोथॅलॅमसमुळेच काय होते? इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ सिक्रेशन ऑफ FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनची सुद्धा सिक्रेशन केलं जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे पहा, याच्यामध्ये आणखी काय सांगितलं आहे? दी सेल्स ऑफ द जर्मिनल इपिथेलियम इट अंडरगोज स्पर्मॅटोजेनेसिस. म्हणजे ही सगळी प्रोसेस सेमनिफेरस ट्युब्युल्समध्ये जे जर्मिनल इपिथेलियमचा जो लेअर असतो त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि हे जे सेल्स आहेत जे जर्मिनल इपिथेलियमचे इट अंडरगोज स्पर्मॅटोजेनेसिस इट प्रोड्युसेस स्पर्म. आणि ते काय करतात? स्पर्म प्रोड्यूस करतात. मग जेव्हा हे स्पर्म प्रोड्यूस करतात ते एक्झॅक्ट तिथं प्रोसेस होते ती स्पर्मॅटोजेनेसिस. मग स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये 3 फेजेस आपल्याला पाहायला भेटतात. फर्स्ट फेज आहे ती मल्टिप्लिकेशन फेज, सेकंड आहे ती ग्रोथ फेज आणि थर्ड आहे ती मॅच्युरेशन फेज. आता आपल्याला हे सगळं डायग्रॅमवरून हे 5 मार्कासाठी आपल्याला एक्सप्लेन करायला ही स्पर्मॅटोजेनेसिस ही प्रोसेस होते येत असते. म्हणजेच हे 3ही फेजेस आता जी मल्टिप्लिकेशन, ग्रोथ आणि मॅच्युरेशन ह्या 3ही फेजेस आपण डायग्रॅमवरून काय करणार आहेत? एक्सप्लेन करणार आहेत. तर ही जी डायग्रॅम आहे ही स्पर्मॅटोजेनेसिसची. कशाची? स्पर्मॅटोजेनेसिस. ह्या स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये ज्या 3 फेजेस असतात ते या डायग्रॅममध्ये आपल्याला व्यवस्थित दाखवलेले आहेत. फर्स्ट फेज आहे ती मल्टिप्लिकेशन फेज, सेकंड आहे ती ग्रोथ फेज आणि थर्ड आहे ती मॅच्युरेशन फेज. वी सी 1 by 1 दिस फेजेस. फर्स्ट फेज इज द मल्टिप्लिकेशन फेज. आता जेवढं आपल्याला ब्रॅकेट करून दाखवलेलं आहे त्या ब्रॅकेटचाच विचार करायचा आहे. फर्स्ट फेज आहे ती मल्टिप्लिकेशन फेज. आता मल्टिप्लिकेशन फेज ह्या सगळ्या फेज आपल्याला पाहण्याआधी आपल्याला एक्झॅक्ट मायटोसिस आणि मिओसिस या 2 सेल डिव्हिजनमध्ये मायटोटिक डिव्हिजन झाल्या की किती डिव्हिजन होतात हे आपल्याला माहिती आहे. मिओसिस झालं किंवा मिओटिक डिव्हिजन झालं की किती डिव्हिजन होतात ते आपल्याला माहिती आहे. म्हणजेच इकडे मी साईडला दिलेलं आहे, जेव्हा मायटोसिस ही प्रोसेस होते तेव्हा डिप्लॉइडकडे मिओटिक डिव्हिजन होऊन त्याच्यापासून 2 डिप्लॉइड सेल्स आपल्याला पाहायला भेटतात. जेव्हा मिओटिक डिव्हिजन होतात मिओसिसमध्ये तेव्हा डिप्लॉइड सेलमध्ये मिओटिक डिव्हिजन होऊन 2 हॅप्लॉइड सेल तयार झालेल्या दिसतात. हे आपल्याला इथं व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. म्हणजेच हे जी प्रोसेस आहे मल्टिप्लिकेशन फेज, कोणती? मल्टिप्लिकेशन फेज ही फर्स्ट फेज आहे स्पर्मॅटोजेनेसिसची. मग याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टर आपल्याला हे सांगायचं आहे, ही जी मल्टिप्लिकेशन फेज आहे इट डिप्लॉइड प्रिमॉर्डियल जर्म सेल. आता फर्स्ट जे सर्कल आहे ते कशाचं आहे? प्रिमॉर्डियल सेलचं आहे. कशाचं? प्रिमॉर्डियल सेल. आपण कॅरेक्टर्समध्ये सांगितलं होतं. ही जी स्पर्मॅटोजेनेसिस गॅमेटोजेनेसिसची ही जी प्रोसेस आहे ही कुठे होते? प्रिमॉर्डियल जर्म सेल ऑफ गोनड्स. कोणावरती होते? गोनड्स. मग आपण हा पाहतोय मेलचा पार्ट. स्पर्म म्हणजे हा मेल गोनड्स आहे. मग त्या प्रिमॉर्डियल सेलवरती ही प्रोसेस होते. मग फर्स्ट मल्टिप्लिकेशन फेज आपण पाहतोय. या मल्टिप्लिकेशन फेजमध्ये काय होतं आहे? डिप्लॉइड प्रिमॉर्डियल जर्म सेल हा डिप्लॉइड आहे ऑफ सेमनिफेरस ट्युब्युल. आणि हा कुठं असतो? सेमनिफेरस ट्युब्युलमध्ये असतो. इट अंडरगोज रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन. याच्यामध्ये काय होतात? रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन होतात टू प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ स्पर्मॅटोगोनिया. मग आता याच्यामध्ये हा जो प्रिमॉर्डियल डिप्लॉइड जर्म सेल आपल्याला दाखवला आहे याच्यामध्ये काय दाखवलं आहे? मायटोसिस होतं आहे. काय होतं आहे? मायटोसिस होतं आहे. म्हणजे मायटोटिक डिव्हिजन होतात. मायटोटिक डिव्हिजन होतात म्हणजे तिथं काय होतं? डिप्लॉइडकडून आपल्याला 2 डिप्लॉइड सेलच पाहायला भेटतात. मग प्रिमॉर्डियलकडून डायरेक्ट कन्व्हर्जन कशात झालं आहे? मायटोटिक डिव्हिजन होऊन आपल्याला स्पर्मॅटोगोनिया हे सुद्धा डिप्लॉइड पाहायला भेटतात. कसे पाहायला भेटतात? आणि हे जे डिप्लॉइड स्पर्मॅटोगोनिया आहे म्हणजे 4 सेल स्पर्मॅटोगोनियाचे तयार झालेत. आणि ह्या डिप्लॉइड स्पर्मॅटोगोनिया इच स्पर्मॅटोगोनियम इज डिप्लॉइड. कसा आहे तो? डिप्लॉइड आहे. आणि डिप्लॉइड म्हणजे प्रत्येक याच्या जो क्रोमोझोम आहे, क्रोमोझोम नंबर त्या स्पर्मॅटोगोनियामध्ये
तर इच स्पर्मॅटोगोनियम इज डिप्लॉइड अँड विथ 46 क्रोमोझोम. आणि म्हणजे 2मध्ये किती आहेत डिप्लॉइड म्हटलं की इथं किती आले आहेत 2n आणि 2n म्हणजे 4 सेल तयार झालेले आहेत. मग एका 2nमध्ये किती 46 क्रोमोझोम असतात. म्हणजे इथं जे 4 आहेत या चारीमध्ये एका म्हणजे एक पेअर जे आहे त्या पेअरमध्ये 46 दुसऱ्या पेअरमध्ये 46. म्हणजे फर्स्ट फेज आपण पाहतो मल्टिप्लिकेशन फेज. कोणती मल्टिप्लिकेशन फेज. मल्टिप्लिकेशन फेजमध्ये काय सांगायचं आहे डिप्लॉइड प्रिमॉर्डियल जर्म सेल हा कुठं प्रेझेंट असतो आहे इन सेमनिफेरस ट्युब्यूल. आणि ह्या सेमनिफेरस ट्युब्यूलमध्ये जेव्हा प्रेझेंट असतो इट अंडरगोज मायटोटिक डिव्हिजन. याच्यामध्ये काय होतात मायटोटिक डिव्हिजन होतात. आणि मायटोटिक म्हणजेच तिथं मायटोसिस हे नाव दिलेले. इट अंडरगोज रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन टू प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ स्पर्मॅटोगोनिया. हा काय करतोय लार्ज नंबर ऑफ स्पर्मॅटोगोनियाज प्रोड्यूस करतोय. म्हणजे इथे स्पर्मॅटोगोनिया आपल्याला 4 दिसत आहेत आणि ह्या कशा आहेत डिप्लॉइड आहे. Each spermatogonium is diploid and with 46 chromosome. Then first phase complete, this is multiplication phase. Then second phase is the growth phase. आता ही ग्रोथ फेज आपल्याला व्यवस्थित दिसती. जेवढ्या पार्टला ब्रॅकेट गेला आहे तेवढ्याच पार्टचा आपल्याला विचार करायचा आहे. आता स्पर्मॅटोगोनियम हे फॉर्म झालेत मल्टिप्लिकेशन फेजमध्ये. आता ग्रोथ फेज आपण पाहणार आहे. सम स्पर्मॅटोगोनिया स्टॉप टू डिवायडिंग. आता हे जे 4 स्पर्मॅटोगोनियम आहे त्याच्यातले काही स्पर्मॅटोगोनिया हे डिव्हायडेशन स्टॉप करतात. आणि डिव्हायडेशन स्टॉप केल्याच्या नंतर इट ग्रो इन साईज. ते काय करतात इट ग्रो इन साईज. डिव्हायडेशन स्टॉप होतं त्याच्यानंतर त्यांची साईज वाढते. ग्रो इन साईज अँड टू डेव्हलप प्रायमरी स्पर्मॅटोसाईट. आणि ते काय डेव्हलप करतात तर प्रायमरी स्पर्मॅटोसाईट. म्हणजे आपल्याला सेकंड फेजमध्ये दिसते प्रायमरी स्पर्मॅटोसाईट तिथं काय झालेले आहेत फॉर्म झालेले आहेत. आणि हे सुद्धा कसे तर डिप्लॉइड ड्यू टू ॲक्युमुलेशन ऑफ फूड. म्हणजे ते फूड ॲक्युमुलेट करतात स्वतःच्या बॉडीमध्ये फूड ॲक्सेप्ट करतात त्याच्यामुळं काय होत आहे त्यांची साईज ग्रो झालेली. म्हणजे सेकंड फेज आपण सांगतो आहे ग्रोथ फेज. ग्रोथ फेजमध्ये फर्स्ट कॅरेक्टर सांगायचं आहे सम स्पर्मॅटोगोनिया स्टॉप टू डिव्हायडिंग. जे स्पर्मॅटोगोनिया आहेत हे स्पर्मॅटोगोनिया आपल्यापासून दुसऱ्या सेल तयार करत नाहीत. म्हणजे इट स्टॉप टू डिव्हायडिंग अँड ग्रो इन साईज. आणि ते डिव्हायडेशन करत नाहीत त्याच्यामुळे त्यांची साईज वाढते. का वाढते ड्यू टू ॲक्युमुलेशन ऑफ फूड. ते फूड स्वतःच्या बॉडीमध्ये ॲक्सेप्ट करतात आणि काय डेव्हलप करतात टू डेव्हलप प्रायमरी स्पर्मॅटोसाईट. आणि हे कसं आहे डिप्लॉइड. म्हणजे 2 फेजेस आपल्या कंप्लीट झाल्यात. फर्स्ट फेज आपण पाहिली ती कोणती फर्स्ट फेज पाहिली मल्टिप्लिकेशन फेज. सेकंड पाहिली ती ग्रोथ फेज. देन थर्ड फेज इज द मॅच्युरेशन फेज. दिस इज द बिग फेज. आता ज्या आधीच्या ज्या 2 फेजेस पाहिल्या हे एकदम स्मॉल होत्या. आता ही जी मॅच्युरेशन फेज आहे या मॅच्युरेशन फेजमध्ये आपल्याला काय पाहायचं तर आता आपण कुठपर्यंत आलो त्या स्पर्मॅटोगोनियाची साईज वाढली आणि त्याच्यापासून ग्रोईंग साईज अँड दे फॉर्म प्रायमरी स्पर्मॅटोसाईट. हे कसे आहेत डिप्लॉइड. देन मॅच्युरेशन फेज इट इन्व्हॉल्व्स मिओटिक डिव्हिजन. आता फर्स्ट फेज आपण मल्टिप्लिकेशन पाहिली आणि ग्रोथ फेज इथं होत्या मायटोटिक डिव्हिजन. कोणत्या मायटोसिस प्रोसेस होते म्हणजे तिथं मायटोटिक डिव्हिजन होत्या. आता इथं मिओसिस प्रोसेस आहे मिओटिक डिव्हिजन होतात. काय होतात मिओटिक डिव्हिजन. जेवढा थर्ड मॅच्युरेशन फेजला ब्रॅकेट केला आहे तेवढ्याच ब्रॅकेटचा आपल्याला विचार करायचा आहे. तर ही जी मॅच्युरेशन फेज आहे या मॅच्युरेशन फेजमध्ये काय होतं आहे इट इन्व्हॉल्व्स मिओटिक डिव्हिजन. फर्स्ट कॅरेक्टर याच्यामध्ये मिओटिक डिव्हिजन होतात. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे देन दिस प्रायमरी स्पर्मॅटोसाईट. आता प्रायमरी स्पर्मॅटोसाईट हा कधी तयार झाला आहे ग्रोथ फेजमध्ये. दिस प्रायमरी स्पर्मॅटोसाईट इट अंडरगोज मिओसिस फर्स्ट. म्हणजे इथं मिओटिक डिव्हिजन होते म्हणजे मिओसिस फर्स्ट होतं टू फॉर्मेशन ऑफ 2 हॅप्लॉइड सेल कॉल्ड ॲज सेकंडरी स्पर्मॅटोसाईट. आणि जेव्हा प्रायमरी स्पर्मॅटोसाईटचं काय होतं तिथं मिओटिक फर्स्ट डिव्हिजन होते. आणि जेव्हा मिओटिक फर्स्ट डिव्हिजन होते ती मिओटिक फर्स्ट डिव्हिजन झाल्याच्या नंतर आपल्याला काय फॉर्म झालेलं भेटतं आहे. म्हणजे जेव्हा मिओटिक डिव्हिजन होतात तेव्हा 2 हॅप्लॉइड सेल तयार झालेले असतात. आणि जेव्हा मायटोटिक डिव्हिजन होतात तेव्हा 2 डिप्लॉइड सेल तयार झालेले असतात. आता इथं 2 हॅप्लॉइड सेल तयार झालेले दिसतात. तर सेकंड कॅरेक्टर आपण हे सांगतोय दिस प्रायमरी स्पर्मॅटोसाईट इन ग्रोथ फेज इट अंडरगोज मिओसिस फर्स्ट अँड टू फॉर्मेशन ऑफ
टू हॅप्लॉइड सेकंडरी स्पर्मॅटोसाईट. इथं दिसतंय टू हॅप्लॉइड सेकंडरी स्पर्मॅटोसाईट आणि तिथं यन दिलं आहे, सिंगल यन दिलं आहे, म्हणजे ते कसे आहेत हॅप्लॉइड आहे. 2n असेल तर ते कसे असतात डिप्लॉइड असतात. म्हणजेच सेकंड कॅरेक्टर आपण सांगतोय प्रायमरी स्पर्मॅटोसाईटमध्ये मिओसिस फर्स्टमुळे डिव्हिजन होऊन ते काय फॉर्म करतात टू हॅप्लॉइड सेल इट कॉल्ड ॲज सेकंडरी स्पर्मॅटोसाईट आणि इच आर 23 क्रोमोझोम. आणि हे ते हॅप्लॉइड आपल्याला 2 दिसतात, त्या प्रत्येकामध्ये एका 23 आणि एका 23. तसं आपण जेव्हा मल्टिप्लिकेशन फेज पाहिली तेव्हा त्याच्यामध्ये एकामध्ये 46 आणि दुसऱ्या पेअरमध्ये 46 होते. तसं इथे एकामध्ये 23 आणि दुसऱ्यामध्ये 23 हे क्रोमोझोम्स असतात. म्हणजे हे गुणसूत्रे आहेत. मेल आणि फिमेलमध्ये 46 क्रोमोझोम असतात. किती असतात 46. मग त्याच्यानंतर आपण नेक्स्ट कॅरेक्टर याच्यामध्ये पाहणार आहेत. दी सेकंडरी स्पर्मॅटोसाईट अंडरगोज मिओसिस सेकंड. आता मिओसिस फर्स्ट कंप्लीट झालं प्रायमरी स्पर्मॅटोसाईटमध्ये. प्रायमरी स्पर्मॅटोसाईटमध्ये मिओसिस फर्स्टने डिव्हिजन केली, त्याच्यापासून आपल्याला सेकंडरी हॅप्लॉइड स्पर्मॅटोसाईट पाहायला भेटले आणि इच हॅव 23 क्रोमोझोम. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहणारे मिओसिस सेकंड होते. आता काय होतं आहे सेकंडरी स्पर्मॅटोसाईटमध्ये मिओसिस सेकंड होतं आहे. मग नेक्स्ट कॅरेक्टर आपल्याला सांगितलं आहे देन सेकंडरी स्पर्मॅटोसाईट इट अंडरगोज मिओसिस सेकंड. याच्यामध्ये मिओसिस सेकंड होतं आहे आणि इट प्रोड्यूस 4 हॅप्लॉइड स्पर्मॅटिड. हे काय प्रोड्यूस करतात 4 हॅप्लॉइड स्पर्मॅटिड ते प्रोड्यूस करतात. म्हणजेच खाली आपल्याला दिसतंय इथं सेकंडरी स्पर्मॅटोसाईटमध्ये मिओसिस सेकंड ही डिव्हिजन झाली आणि मिओसिस सेकंड डिव्हिजन झाल्याच्या नंतर आपल्याला 1, 2, 3 आणि 4 हे 4 हॅप्लॉइड स्पर्मॅटिड पाहायला भेटले. मग हे जे 4 देन सेकंडरी स्पर्मॅटोसाईट इट अंडरगोज मिओसिस सेकंड. सेकंडरी स्पर्मॅटोसाईटमध्ये मिओसिस सेकंड होऊन काय झालं मिओसिस सेकंड नंतर आपल्याला 4 हॅप्लॉइड स्पर्मॅटिड पाहायला भेटले. आणि दिस स्पर्मॅटिड आर नॉन मोटाईल. हे स्पर्मॅटिड कसे असतात नॉन मोटाईल असतात. त्याच्यानंतर नॉन फंक्शनल म्हणजे ते कार्यरत नसतात. आणि नॉन मोटाईल नॉट इझी टू मूव्ह. हे स्पर्मॅटिड इझिली मूव्ह होऊ शकत नाहीत आणि ते कसे असतात नॉन फंक्शनल जास्त कार्यरत नसतात. सो इज ट्रान्सफर्ड इन टू फंक्शनल स्पर्म ऑर स्पर्मॅटोझोआ. म्हणून लास्ट स्टेज आपल्याला दाखवलेत जे टेल लाईक स्ट्रक्चर आणि हेड एक ब्लॅक कलरचा आणि खाली टेल लाईक स्ट्रक्चर दिसतंय. याच्यामध्ये ते स्पर्मॅटिड काय केले जातात ट्रान्सफर केले जातात. म्हणजेच नेक्स्ट कॅरेक्टर आपण सांगतोय इट ट्रान्सफर इंटू फंक्शनल स्पर्म ऑर स्पर्मॅटोझोआ. आणि ज्या प्रोसेसने स्पर्मॅटिड हे त्या स्पर्म ऑर स्पर्मॅटोझोआमध्ये ट्रान्सफर केले जातात त्याच प्रोसेसला काय म्हटलं जातं स्पर्मॅटोजेनेसिस. म्हणजे आजचा आपला पॉईंट हा आहे स्पर्मॅटोजेनेसिस. या डायग्रॅममधून आपल्याला व्यवस्थित समजेल. जर आपण नोट्स वाचल्या तर समजणार नाही आहे. डायग्रॅम जर व्यवस्थित पाहिली तरी इथं व्यवस्थित दिलेली फर्स्ट मल्टिप्लिकेशन फेज दाखवली, त्याच्यामध्ये मायटोटिक डिव्हिजन होऊन 4 हॅप्लॉइड स्पर्मॅटोगोनिया आपल्याला फॉर्म झाले दिसतात. सेकंड फेज दाखवली एकच स्पर्मॅटोगोनिया आहे, हा काय करतोय त्याची साईज इन्क्रीज होते आणि इन्क्रीज झाल्याच्यानंतर प्रायमरी स्पर्मॅटोसाईट हा फॉर्म होतोय आणि हा कसा आहे डिप्लॉइड. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पाहतोय थर्ड फेज आहे ती मॅच्युरेशन फेज. म्हणजे प्रायमरी स्पर्मॅटोसाईट हे ग्रोथ फेजमध्ये फॉर्म झालेत. हे प्रायमरी स्पर्मॅटोसाईटमध्ये काय होतं मिओसिस फर्स्ट डिव्हिजन होऊन सेकंडरी स्पर्मॅटोसाईट फॉर्म होतात आणि हे सेकंडरी स्पर्मॅटोसाईट कसं असतं हॅप्लॉइड असतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं ह्या सेकंडरी स्पर्मॅटोसाईटमध्ये मल्टिप्लिकेशन फेजचाच विचार करायचा आहे. सेकंडरी स्पर्मॅटोसाईटमध्ये काय होतं मिओसिस सेकंड डिव्हिजन होते आणि मिओसिस सेकंड डिव्हिजन झाल्याच्यानंतर 4 स्पर्मॅटिड आपल्याला फॉर्म झालेले दिसतात. हे स्पर्मॅटिड कसे असतात नॉन मोटाईल नॉट इझी टू मूव्ह अँड नॉन फंक्शनल. म्हणजे ते डायरेक्टली कार्य करू शकत नाहीत म्हणून ते फंक्शनल होण्यासाठी कुठं ट्रान्सफर होतात तर स्पर्मकडे. जो लास्टचा पार्ट दाखवला आहे आपल्याला त्या स्पर्मकडे ते ट्रान्सफर केले जातात. त्याच प्रोसेसला काय म्हटलं जातं स्पर्मॅटोजेनेसिस. म्हणजेच आपण आजच्या लेक्चरला फर्स्ट काय पाहिलं what is meant by gametogenesis process of formation of gamete sexually reproducing animal. This process is called as gametogenesis. We see first male gamete that is sperm and this process called as spermatogenesis. Now then we see first spermatogenesis means what process of formation of male gamete that is sperm
फॉर्म कशापासून ते फॉर्म्स होतात? जर्मिनल इपिथेलियम ऑफ टेस्टीज अँड विच प्रेझेंट इन सेमनिफेरस ट्युब्यूल्स. ते कुठं प्रेझेंट असतात? सेमनिफेरस ट्युब्यूल्समध्ये ते प्रेझेंट असतात. इट्स कॉल्ड ॲज स्पर्मॅटोजेनेसिस. आणि त्यालाच काय म्हटलं? स्पर्मॅटोजेनेसिस. मग त्यांच्यामध्ये प्युबर्टी आल्यानंतर हायपोथॅलॅमस हार्मोन सिक्रेट करतो. मग हार्मोनचं इन्क्रीज झाल्याच्या नंतर जर्मिनल इपिथेलियममध्ये स्पर्मॅटोजेनेसिस काय होते? प्रोड्यूस स्पर्म. आणि लास्ट आपण पाहिलं याच्यामध्ये 3 स्टेजेस असतात. तर ही डायग्राम एकदम नेसेसरी आहे. व्यवस्थित हिची प्रॅक्टिस करायची. आणि नेक्स्ट आपण म्हणजेच नेक्स्ट मी त्याच्या नोट्स दिलेल्या आहेत व्यवस्थित. जरी डायग्रामवरून समजलं नाही तरी इथं व्यवस्थित नोट्स दिलेल्या आहेत. तर रिमेनिंग पार्ट वी सी टुमॉरो. टुडे वी स्टॉप हिअर.